खाल्ली? म्हणजे किती भाकरी खाल्ली? किती भाग आहे? 2. त्याच्यातून किती भाग खाल्ला? 1. म्हणजे हे झालं त्याचं फ्रॅक्शन. कळलं? आणखी सांगते. एक भाकरी आहे, त्याचे मी 3 तुकडे केले. त्याच्यातूनच मी हे 2 तुकडे खाल्ले. 2 चक्क म्हणता येईल. इतका भाग मी खाल्ला. म्हणजे किती भाग खाल्ला फ्रॅक्शन? किती भाग केले होते? 3. त्याच्यापैकी किती भाग खाल्ले? 2. म्हणजे खाल्ले ते बरं. झाले? एक रेल्वे. त्याचे 1 2 3 4 5. त्याच्यापैकी या 2 डब्यातच प्रवासी बसलेले. म्हणजे करा बरं याचं फ्रॅक्शन कसं करता? किती भाग केले होते? 5. किती मध्ये बसले? 2. म्हणजे 2/5 भागातच प्रवासी प्रवास करतात. डब्यामध्ये प्रवासी बसलेले आहेत. कळले इथपर्यंत? हो. हे लिहून घ्या बरं. चला पटकन. चला पॉज करा. चला पॉज करा. चला आज आता काय बघायचं होतं तुम्हाला? फ्रॅक्शन म्हणजे काय कळलं? हो. फ्रॅक्शन म्हणजे काय असतं? एक काय असतं? काय असतं? डिनॉमिनेटर असतं, त्याला काय म्हणतो आपण? फ्रॅक्शन म्हणतो. आता इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणजे काय बघायचं? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. आता इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणजे काय? की त्याचं मूल्य 2 फ्रॅक्शन दिले जातील. त्या दोन्ही फ्रॅक्शनचं मूल्य काय असतं? सारखं असतं. त्याची किंमत काय असते? सारखी. बघा आता 1/2 आणि 2/4 या दोघांची किंमत काय आहे? सारखी. या दोन्ही याला कोणत्या संख्येने भाग जातो?